नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्मार्ट मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवर. आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत शुभ असा महालक्ष्मी व्रत कसा करायचं, त्याची पूजाविधी आणि सर्वांना प्रिय अशी विस्तृत व्रतकथा जाणून घेणार आहोत. ही कथा मन लावून ऐकली आणि व्रत नियमाने केले तर देवी महालक्ष्मीची अखंड कृपा घरावर राहते असे मानले जाते. चला तर भक्तिभावाने सुरुवात करूया. घराची तयारी आणि पूजाविधी. मार्गशीर्ष गुरुवारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर स्वच्छ ठेवणे. दरवाजावर सुंदर रांगोळी काढा. देवघर स्वच्छ करून पिवळा किंवा लाल कपडा अंथरावा. पूजेसाठी लागणारी सामग्री: पिवळा किंवा लाल कपडा, गंगाजल किंवा स्वच्छ पाणी, कलश, नारळ, पान, तांदूळ, अक्षता, हळद, कुंकू, फुले, कमळ, झेंडू, फळे, नैवेद्य, खिरीचा प्रसाद, धूप, दीप, पंचामृत, सुगंधी उदबत्ती, सुगंधी तेल किंवा अत्तर. साहित्य अतिशय भारी असण्याची गरज नाही. शुद्ध मन आणि भक्ती हेच सर्वांत मोठे पूजन आहे. आता उजव्या हातात पाणी, फूल व तांदूळ घेऊन देवीसमोर संकल्प करा. मी आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा महालक्ष्मी व्रत भक्तिभावाने करीत आहे. माझ्या घरात सुख, शांती, वैभव, सौख्य आणि समृद्धी नंदो. कलशात पाणी, तांदूळ, नाणे, हळद, अक्षता टाका. कलशाच्या वर नारळ ठेवा. लाल वस्त्र गुंडाळा. हा कलश म्हणजे लक्ष्मी स्वरूप. देवीला पंचामृत स्नान द्या. फुले अर्पण करा. धूप दीप दाखवा. नैवेद्य ठेवा. महालक्ष्मी मंत्र जप करा. ओम श्रीम रीम क्लीम महालक्ष्मे नमः. 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप. प्राचीन काळी एका शांत आणि हिरव्यागार गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण अतिशय धर्मपरायण, सत्यव्रती होता, पण त्याच्या नशिबात मात्र सातत्याने दारिद्र्य लिहिलेले होते. त्याच्या घरी धरून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. कधी अन्न तर कधी वस्त्र. तरीसुद्धा त्याच्या मनात कधीही तक्रार नव्हती. तो म्हणायचा, देव जे देईल ते मी प्रसाद समजून स्वीकारतो. एकदा तो रोजप्रमाणे जंगलात लाकूड तोडायला गेला. सकाळचा वेळ, झाडांच्या फांद्यांमधून येणारा सूर्यकिरण, पक्ष्यांचा किलबिलाट. ब्राह्मण शांतपणे काम करत असताना अचानक त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक अप्रतिम, दैवी सोनेरी कांतीची स्त्री प्रकट झाली. तिच्या अंगावर लाल रंगाचं वस्त्र, हातात कमळ, कपाळावर चंद्रकोर. सौंदर्य तर इतकं की ब्राह्मण थरथरू लागला. ती म्हणाली, घाबरू नकोस ब्राह्मणा, मी श्री महालक्ष्मी आहे. ब्राह्मण अवाक झाला. त्याने नम्रतेने नमस्कार केला. माते, माझ्या घरात सदैव दारिद्र्य आहे. कितीही कष्ट केले तरी उपासमार सुटत नाही, पण मनाने मी तुमचा भक्त आहे. महालक्ष्मी प्रेमळ स्वरात म्हणाली, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तू मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारचा व्रत कर. शुद्ध मनाने माझं पूजन कर. कथा ऐक. गाय ब्राह्मणांना आदर दाखव. मी तुझ्या घरात सदैव वास करीन. असं म्हणत देवी अदृश्य झाली. ब्राह्मणाच्या मनात आशेचा नवीन दीप उजळला. दुसऱ्याच दिवशी गुरुवार होता. त्याने घरी जाऊन देवीचं दर्शन सांगितले आणि दोघांनी मिळून पहिल्या गुरुवारला व्रत सुरू केले. पहिला गुरुवार त्यांनी साधी पूजा केली. नेहमीपेक्षा थोडं जास्त अन्न मिळालं. मन आनंदी झालं. दुसरा गुरुवार, एक अनोळखी माणूस त्यांच्या घरी आला आणि म्हणाला, माझ्याकडून चुकून जास्त धान्य झाले आहे, तुम्हीही थोडं घ्या. त्यांच्या घरातील कणिक्स वाढत लागले. तिसरा गुरुवार, त्याच्या लाकूड विक्रीला चांगला भाव मिळाला. घरात थोडं धन जमा झालं. हा त्यांच्यासाठी मोठा आनंद होता. चौथा गुरुवार, अचानक जणू नशीबच खुललं. कामात यश, घरात सुख, मनात आनंद, देवीची कृपा ओतप्रोत. एक एक दिवस जात गेले आणि ब्राह्मणाच्या घराचा कायापालट झाला. आधी जिथे अंधार होता तिथे प्रकाश झाला. जिथे दारिद्र्य होतं तिथे समृद्धी आली. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. ते म्हणायला लागले, अरे हा तर गरीब ब्राह्मण, याचं घर इतकं संपन्न कसं झालं? सगळे त्याच्याकडे विचारायला आले. ब्राह्मणाने नम्रपणे सांगितले, ही माझी बुद्धी नाही, हा माझा पराक्रम नाही, ही तर महालक्ष्मीची कृपा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत करा. शुद्ध मनाने माझं पूजन करा. कथा ऐका. गाय ब्राह्मण यांचा आदर करा. देवी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल. गावातील अनेक लोकांनी व्रत सुरू केले. काहींना धन मिळाले, काहींचे आजार बरे झाले, काहींच्या घरातील कलह संपले. सगळ्यांना सुख समृद्धी लाभू लागली. कथा सांगते, जो या महालक्ष्मीच्या व्रताची कथा श्रद्धेने ऐकतो
तो मनोकामना पूर्ण करतो. ज्याच्या घरात ही कथा वाचली जाते तिथे दारिद्र्य टिकत नाही. लक्ष्मी स्वयंपूर्ण स्वरूपात तिथे वास करते. मित्रांनो, ही होती मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रत पूजा विधी. व्हिडिओ आवडलास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देवीची कृपा सर्वांवर बरसू द्या. जय महालक्ष्मी.